पीक विम्यासंदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक आनंदाची बातमी आहे। तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी 2024चा पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत। तर या जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांची संख्या इथं आलेली आहे, किती शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती हेक्टरी, त्याचप्रमाणे इथं किती निधी तुम्हाला इथं मिळणार आहे, या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला जे काही जिल्ह्यांची यादी तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळेल। तर यामध्ये जे काही जिल्हे कोणकोणते समावेश आहे, या जिल्ह्यात आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यानंतर बाधित शेतकरी संख्या किती आहेत, किती क्षेत्र बाधित आहे, शेतकऱ्यांची संख्या, त्यानंतर किती निधी आलेला आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। वाटपसुद्धा सुरू झालेले आहेत। डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जे की या जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेले आहेत। तर पहिला जो जिल्हा यामध्ये ठाणे आहे, बाधित जे काही क्षेत्र आहे यामध्ये पहिला जो काही जिल्हा आहे ठाणे, बाधित क्षेत्र 158, जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या, जे काही शेतकऱ्यांची संख्या आता तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे 726, जे काही निधी इथं 20,52,000 रुपये जे काही दाखवलेला आहे। तर इथं तुम्हाला जे काही इथं तुम्हाला 16,02,086 जे काही तुम्हाला इथं अशा प्रकारचा निधी तुम्ही इथून चेक करून घ्यायचा आहे। तर पहिला जो ठाणे झालेला आहे, दुसरा पालघर, यामध्ये बाधित क्षेत्र जे आहे 1,678, जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 7,397। आता यामध्ये कशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव आहे की नाही चेक करायचं आहे, तर पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला पीक विमा टाकायचं आहे। सर्च वरती क्लिक करून टोटल क्लेम पेड किती झालेला आहे ते तुम्हाला इथं शो करेल। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। त्यानंतर खाली सुद्धा जिल्हे आहे, त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर इथं ठाणे झाल्यानंतर पालघर झाल्यानंतर इथं रायगड 1191 आहे यामध्ये। तर यामध्ये 4,560 शेतकरी आहेत। तर त्यामध्ये जे काही निधी इथं तुम्हाला आलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं ठाणे, पालघर, रायगड झाल्यानंतर इथं रत्नागिरी 88 क्षेत्र फक्त बाधित आहे। शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं 365 जे की तुम्हाला इथं दाखवलेली आहे। निधी इथं 7,48,000 रुपये आलेला आहे। त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये जे आहे 114, त्यानंतर बाधित जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये 114 आहे। शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे 635 आहे। निधी जे आहे 9,83,000। नाशिकमध्ये जे आहे 34,952। तर यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 65,849। त्यानंतर धुळेमध्ये जे आहे 291। तर जे काही पात्र शेतकऱ्यांची संख्या यामध्ये 732। तर यामध्ये जे काही निधी आलेला आहे 49,08,000 जे काही निधी तर तुम्हाला आलेला आहे। तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि धुळे जे की शेतकऱ्यांची बाधित क्षेत्र आणि जे की शेतकरी कोणकोणते बाधित आहे त्या शेतकऱ्यांची संख्या जे काही जिल्हे तुम्हाला इथं बघायला मिळेल। धुळे झाल्यानंतर इथं आता आपला जो काही नेक्स्ट जो काही जिल्हा आहे नंतरचा, त्यानंतर आहे नंदुरबारमध्ये जे की तुम्हाला इथं 3,682 जे की क्षेत्र आहेत बाधित। त्यानंतर इथं जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे 6,581 जे की निधी इथं तुम्हाला आलेला आहे। तर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व वेगवेगळ्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर इथं जळगावमध्ये जे काही बाधित क्षेत्र आहे 5,804। तर यामध्ये जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे 13,471। तर इथं जे काही निधी आलेला आहे इथं तुम्हाला निधीसुद्धा दाखवलेला आहे, निधी चेक करून घ्या किंवा तुम्ही याचा जे काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर अहमदनगर 11,957 बाधित क्षेत्र आहे। शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे 21,683। तर आतापर्यंत आपण पाहिलेला पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर झाल्यानंतर इथं आपला पुणे
7,865 जे काही शेतकऱ्यांची संख्या पात्र ठरलेले आहेत 19,727. तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की आम्हाला आमच्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम अधिक जमा झालेली नसेल तर काय करायला पाहिजे. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमची पीक विम्याची तक्रार इथं नोंदवून घ्या किंवा तुम्ही पीक विमा सेंटरवर किंवा पीक विम्याच्या तिथं जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तर त्यासाठी तुम्हाला 7/12 बँकेचं पासबुक, आधार कार्ड हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला पीक विमा जिथं तुम्हाला त्यांचं ऑफिस दिसेल त्यावरती जायचं आहे. तर आता कशा प्रकारे चेक करायचं की तुमच्या जिल्ह्यात कुठं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा. पुणे झाल्यानंतर इथं सोलापूरमध्ये जे आहे 35,519. तर आता यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत 49,094. पुणे झाल्यानंतर सोलापूर. त्यानंतर इथं सातारामध्ये फक्त 81 आहे बाधित क्षेत्र. पात्र शेतकऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे तिथं, त्यामध्ये 182 आहे. तर आता आत्तापर्यंत आपण जे काही जिल्हे पाहिलेले आहेत तर अशा जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये किती पीक विम्याची रक्कम जमा झाली ती जर पाहिजे असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा झालेली आहे ते तुम्हाला इथं सांगण्यात येईल. तर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली. आता सांगलीमध्ये पाहणार आपण तर त्यामध्ये बाधित क्षेत्र जे आहे 16,278. तर त्यामध्ये बाधित क्षेत्र झाल्यानंतर इथं शेतकरी पात्र ठरलेले आहेत 31,536. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर. तर यामध्ये जे आहे आता 1,42,184 जे काही इथं निधी आलेला आहे. तर यामध्ये आता पात्र शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे 2,63,964. तर निधीसुद्धा इथं भरपूर आलेला आहे जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्यानंतर आता जे काही खाली आपण जिल्हे पाहणार आहे तर यामध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्रसुद्धा आहे आणि शेतकऱ्यांची संख्यासुद्धा आहे. तर यामध्ये जालनामध्ये 1,16,946 जे काही तुम्हाला इथं दाखवलेलं आहे 1,16,946. तर यामध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 1,91,219 जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली होती व ई-पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ज्या जमा होतील. त्यानंतर बीडमध्ये ज्या फक्त 8 क्षेत्र बाधित आहे, 15 शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत. 1,30,000 जी की रक्कम या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे जी की बीडमध्ये आहे. त्यानंतर लातूरमध्ये जे आहे 189 बाधित क्षेत्र, 655 पात्र शेतकरी ठरलेले आहेत. 16,15,000 जी काही निधी इथं आलेला आहे जी काही लातूरमध्ये आहे. सर्वाधिक कमी जे आहे बीडमध्ये आहे. त्यानंतर इथं धाराशिवमध्ये जे आहे 1,209. त्यानंतर इथं पात्र शेतकरी जे आहे 1,912. त्यानंतर इथं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव. त्यानंतर इथं आता नांदेड. यामध्ये ज्या नांदेडमध्ये जे आहे 3,749 क्षेत्र बाधित आहे. त्यामध्ये 3,922 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. तर त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नांदेड झाल्यानंतर इथं परभणी 95,054. त्यानंतर इथं 2,31,787 जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत जे की परभणीमध्ये आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये जे आहे 1,21,887 क्षेत्र बाधित आहे. तर पात्र शेतकरी ठरलेले आहेत 2,57,487 जे की हिंगोलीमध्ये आहे. परभणी झाल्यानंतर हिंगोली आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बुलढाण्यामध्ये सुद्धा भरपूर आहे. तर 1,57,181 बुलढाणामध्ये सुद्धा आहे. तर यामध्ये 2,76,575 जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये खरीप, रब्बी आणि अग्रिम पीक विम्याचा समावेश आहे.
तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा. त्यानंतर आता अकोल्यामध्ये जे आहे 1,88,427. तर यामध्ये पात्र शेतकरी ठरलेल्या 2,44,069 जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत अकोल्यामध्ये. त्यानंतर वाशिम जे की इथं तुम्हाला 63,927. तर त्यामध्ये 2,61,064 जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत, जे की वाशिम जिल्ह्यांमध्ये आहे. अकोला झाल्यानंतर वाशिम झाल्यानंतर इथं आता अमरावतीमध्ये जे आहे 1,85,696 पात्र जे काही बाधित क्षेत्र आहेत. तर यामध्ये 2,97,972 जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत, जे की वाशिम जिल्ह्यांमध्ये आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये जे आहे 36,545. तर यामध्ये जे की पात्र शेतकऱ्यांची संख्या ठरलेली आहे 84,451 जे की यवतमाळमध्ये ठरलेली आहेत. तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती. त्यानंतर इथं वर्ध्यामध्ये जे आहे 8.40 क्षेत्र इथं बाधित आहेत. तर यामध्ये 17 शेतकरी पात्र ठरलेले आहेत, जे की निधीसुद्धा इथं कमी आलेला आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जे आहे 13,463. तर यामध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 18,070 जे की नागपूरमध्ये आहे. तर यवतमाळ, वर्धा, नागपूर झाल्यानंतर इथं भंडारामध्ये जे आहे 86,008. तर यामध्ये पात्र शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे 20,821. तर निधीसुद्धा मस्त आलेला आहे या भंडाऱ्यामध्ये. त्यानंतर भंडारा झाल्यानंतर गोंदियामध्ये जे आहे 12,244. तर यामध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत 28,242 जे की गोंदिया झाल्यानंतर इथं चंद्रपूर आहे. यामध्ये 1,99,660 जे की निधी इथं क्षेत्र इथं बाधित आहे. तर पात्र शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे फक्त 39,688 जे की चंद्रपूरमध्ये आहे. त्यानंतर इथं गडचिरोलीमध्ये जे आहे 491 बाधित शेतकरीची संख्या जी आहे 1,003. निधीसुद्धा कमी आलेला आहे यामध्ये. तर एकूण तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर आता आपण डायरेक्ट जिल्ह्याची यादी इथं बघून घेऊया. तर यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर पालघर. तुम्ही जर अधिकही तुमच्या खात्यामध्ये खरीप, रब्बी, अग्रमित पीक विमा जर झालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून सुद्धा पीक विमा मिळवता येणार आहे. तक्रार कशा प्रकारे करायची यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. पालघर झाल्यानंतर ठाणे. तर अशा प्रकारे पीक विम्याची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळालेली जर नसेल तर 14447 तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार इथं नोंदवू शकता. तर तक्रार नोंदवताना कोणत्या चुका करायच्या नाही, तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे. तर लगेच पहा. तक्रार केल्यानंतर तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येईल. त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे फॉर्म इथं रिटर्न आलेले आहेत. तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करायचे का चेक करून घ्या. ज्या कोणांना डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील किंवा त्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले असेल तर अशांनी त्रुटीचे फॉर्म दूर करून घ्यायचे. तर भरपूर शेतकऱ्यांना SMS सुटलेले आहेत.
तर अशा ज्यांना SMS आलेला आहे तर अशाने सर्वांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते पुन्हा अपलोडिंगला आलेले आहेत का. तर अशाच अपडेट्ससाठी आणि न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.